जन्मा येण्याचं कारण स्त्री, नात्यामधली गुंफण स्त्री, दुःखाला लिंपण स्त्री, मायेचं शिंपण स्त्री, जिस्तानाही दरवळणार देव्हाऱ्यातलं चंदन स्त्री, सर्वार्थाने या जगाला मिळालेलं वरदान स्त्री, सर्वार्थानं या जगाला मिळालेलं वरदान स्त्री. स्त्री ही आदिशक्तीचे रूप आहे. तिच्यामध्ये अफाट शक्ती आहे, ऊर्जा आहे, क्षमता आहे, होती आणि राहणारच. सौंदर्याचे छोटे चिमुकले क्षण कण गोळा करत ती स्वतःबरोबर इतरांचेही जीवन समृद्ध करत असते, आनंदी करत असते, आनंदी करत असते. अशा या आईसाठी काही ओळी. आई म्हणजे अनमोल प्रेमाचा खजिना, आई म्हणजे अनंत सुखाची सावली, आई म्हणजे त्याग समर्पणाची मूर्ती, आई म्हणजे आशीर्वादाचे भंडार, आई म्हणजे वात्सल्याचा झरा, आई म्हणजे प्रकाशमय ज्योत, आई म्हणजे संस्काराची देवी. आई म्हणजे लेकरांचा श्वास. थोडक्यात तर काय, आई म्हणजे देवता, आई म्हणजे देवता, आई म्हणजे देवता. तुम्हा सर्व महिलांना जागतिक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आता आपल्या समोर एक महिलांचा डान्स परफॉर्मन्स सादर होणार आहे. हे ते पाहूया. नक्की बाईपण, बाईचा जन्म म्हणजे काय, चला तर पाहूया बाईचा जन्म म्हणजे काय. बस थोडासा
काशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू, आजच्या युगाची प्रगती तू. असे आपल्या समयातील तेजाने, कर्तृत्वाने परिपूर्ण असं भरलेलं एक व्यक्तिमत्व, ते म्हणजे श्यामलताई श्यामसुंदर आंगरे यांना मी व्यासपीठावरती येण्याची विनंती करते. टाळ्यांच्या गजरात त्याचे आपण स्वागत करूया. सर्व कमिटीकडनं महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. स्त्री म्हणजे वास्तव्य, स्त्री म्हणजे वास्तव्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व. अशी अतिशय कर्तृत्ववान आपल्यातीलच एक महिला जिच्या अवॉर्डची लिस्ट पाहाल तर वाचता वाचता दम लागेल. आणि मग ऐका, तुम्ही नाव नाही सांगणार आहे, तुम्ही स्वतःच ओळखाल, पण मी तिचं डायरेक्ट लिस्ट वाचून दाखवते की त्यांनी त्यांच्या लाईफ मध्ये काय काय अचीव्ह केलेलं आहे. मिसेस टुरिझम ग्लोब 2022, टिआरएम मिसेस इंडिया टुरिझम 2022, मिसेस इंडियाज लेगसी ब्युटी विथ पर्पज अँड पीपल चॉईस 2021, ब्रँड अँबॅसेडर विथ मासिक सत्य, लोकमत वुमन अचीवर अवॉर्ड 2021, भारतीय उद्योग रत्न अवॉर्ड 2022, महाराष्ट्र उद्योजिका अवॉर्ड 2022, पनवेल गौरव पुरस्कार 2022, राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला नारी रत्न पुरस्कार 2022, परफेक्ट वुमन अचीवर अवॉर्ड 2022, बालिका विद्या शक्ती अवॉर्ड 2023, हिस्ट्री टाइम्स इन्स्पिरेशन अवॉर्ड, गुडविल अँबॅसेडर ऑफ द पृथ्वी 2022, लोकमत नवी मुंबई अँड पनवेल गौरव 2023. माझं संपत नाहीये पण अजून बाकी आहे. महाराष्ट्र इंडिया हॅज बॅक इन्स्पायरिंग वुमन अचीवर अवॉर्ड, क्वीन बुक इंटरनॅशनल अवॉर्ड. अशा आपल्या लाडक्या हर्षदाताईंना मी व्यासपीठावरती येण्याची विनंती करते. आणि अजून एक राहिलंय, नुकताच त्यांना जो मिळाला होता अवॉर्ड पुरस्कार, जो म्हणत आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे यांच्या हस्ते त्यांनी स्वीकारलेला आहे. तर त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करू. तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किनार, लक्ष लक्ष दिल्याने उजळू दे तुझा संसार, कर्तृत्व आणि सामर्थ्याची ओढून घे नवी झालर, कर्तृत्व आणि सामर्थ्याची ओढून घे नवी झालर, स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर, स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर. आपल्या पनवेल तालुका वैश्यवाणी समाजाच्या अध्यक्षा तसेच आजच्या मानाची पैठणी या कार्यक्रमाच्या स्पॉन्सर सौ रसिका राजेंद्र महाजन यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते. मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत विके शाळेत होत्या आणि नुकत्याच रिटायर झालेल्या, ज्यांचं आतापर्यंतचं पूर्ण जीवन पुढची पिढी घडवण्यात गेलं, अशा आपल्या लाडक्या शिक्षिका आणि आजच्या नाश्त्याचे अल्पपहाराचे स्पॉन्सर असलेल्या सौ प्रगती प्रदीप दलाल यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली भूमिका योग्य पद्धतीने सांभाळण्याच्या आपल्या लाडक्या सौ स्मितावाणी ज्या रायगड जिल्ह्याच्या पदावर कार्यरत आहेत त्यांना मी आमंत्रित करते. सॉरी, त्या आलेल्या नाहीये. ती आहे म्हणून हे विश्व आहे, ती आहे म्हणून हे विश्व आहे, ती आहे म्हणून घराला घरपण आहे, ती आहे म्हणून नात्यात जिवंतपणा आहे. तिचा सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, तिचा सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. सन्मानावरून आठवलं, सन्मान हा मागून मिळत नाही, तर तो आपोआपच मिळतो. आपण केलेल्या कार्यातून आपल्या वैश्यवाणी महिलांचं अकाउंटिंग सांभाळण्याचे काम वर्षानुवर्ष प्रामाणिकपणे करत आल्या आहेत. त्या सौर रेखाकवी जगे आणि पुष्पाताई येण्याची विनंती करते. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया.
यांचं जे कार्य आहे, म्हणजे यांना इथे बोलवण्याचं कारण की मला असं वाटतं की वर्षानुवर्ष अकाउंटिंग सांभाळलेलं आहे त्यांनी. अगदी प्रामाणिकपणे व्यवस्थित हिशोब आहे, कुठेही घोळ नाहीये हिशोबामध्ये, प्लस निस्वार्थी वृत्तीने केलेलं एवढ्या वर्षाचं कार्य आहे. सो त्याची दाद घ्यावी आणि त्यांना त्याबद्दल माझ्यामध्ये तरी आमच्या कमिटीकडून खूप खूप शुभेच्छा आणि खरंच खूप छान आहे त्यांचं काम. आता आपण दीप प्रज्वलन करूया. शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रान्वृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शङ्कर प्रभृतिभिः दैवे सदा वन्दिता सा मां पातु. आंग्रे यांचा सत्कार करतील सौ रसिका महाजन. ट्रॉफी, शाल आणि तुळस देऊन त्यांना सन्मानित करीत आहेत. नंतर करीत आहेत प्रगती दलाल यांना विजय आंबवणे ट्रॉफी, तुळस आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करीत आहेत. ऑलवेज सपोर्टिव्ह. प्रत्येक वेळेस काही अडलं, कधीही फोन केला की खूप मदत असते त्यांची. तर त्यांचा सत्कार आपण करतोय. पूनम जगे यांना मी सांगतेय की रेखा जगे यांचा सत्कार करावा. आताच या वर्षी एक नवीन कमिटी स्थापन झाली, म्हणजे क्रीडा संघ स्थापन केला गेला. म्हणजे गेला सांस्कृतिक कार्यक्रमासाठी एक कमिटी स्थापन केली गेली आणि एक शिक्षण समितीची कमिटी स्थापन केली गेली. तर सांस्कृतिक कमिटीचे अध्यक्ष मीराताई आंग्रे यांना आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करूया. यांना सन्मान देण्यासाठी मी श्यामलावती आंग्रे यांना आमंत्रित करते की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. विजय आंबवणे यांनी हे तुळशीची रोपं दिलेली आहेत, तर त्यांच्यासाठी टाळ्या होऊ दे जरा. आणि गुलाबाची फुलं ऋतुजा साखरे यांनी दिली आहेत.
छोटी का नाही होत पण मदत केलेली आहे कार्यक्रम पार पाडण्यासाठी. तो त्यांचं नाव निघालं पाहिजे म्हणून मी नाव देतो. नंतर मिस्टर आणि मिसेस रसिका राजेंद्र महाजन यांनी मानाची पैठणी यासाठी स्पॉन्सर केले आहे. त्यामध्ये 3 चिठ्ठ्या काढल्या जातील, 3 चिठ्ठ्या दिल्या जातील, 3 पैठणी दिले जातील आणि मिस्टर आणि मिसेस महाजन छोटासा पैठणीचा लघु उद्योग सुरू करत आहेत. महाजन आजपासूनच त्यांनी या महिला दिनाच्या निमित्ताने आजपासून ते त्यांचा हा नवीन लघु उद्योग चालू करत आहेत. ते महाजन पैठणी हे त्यांच्या लघु उद्योगाचे नाव आहे. त्याची सुरुवात आजच्या दिवसापासूनच करत आहेत. ज्यांनी पैठणी घ्यायची असेल त्यांनी रसिका महाजन यांना कॉन्टॅक्ट करायचा आहे. ही माझी ऍडव्हर्टाईज नवीन बिझनेस. तुम्ही चिठ्ठी टाकली ना. आता अजून एक की ज्यांना एक फोन केला आणि त्यांचीही मदत आम्हाला मिळाली, ज्योत्स्नाताई, त्यांना मी अजून वरती बोलवलं नाहीये तर त्यांनी जरा तिघांनी पण वरती यायचंय. मसाले तयार करतात तर मसाल्यामध्ये तशी बरीच व्हरायटी आहे पण आपल्याकडे टाइम कमी आहे. सो आपण थोडंसं त्यातलं पिक करून त्यातले काही आपल्याला कसे बनवायचे, एकदम परफेक्ट मापामध्ये कसे बनवायचे, पॅकिंग कशी करायची आणि ते कशा प्रकारे सेल करायचे, म्हणजे आपण त्याचा लघु उद्योग घरून स्टार्ट करू शकतो. त्याच्यासाठी आपण त्यांना इथे आज आमंत्रित केलेलं आहे. असे बरेच कोर्सेस आहेत त्यांचे, त्याबद्दल थोडीशी माहिती ते देतीलच. आणि तर त्यांना मी फोन केला की ताई असं असं आहे, आमच्या महिला दिनाच्या निमित्ताने आमच्या महिलांसाठी प्रोग्राम करायचा आहे, तर काय हा प्रश्न होता की चार्जेस घेणार का असं मी विचारलं त्यांना क्लिअर. त्या नाही म्हणून म्हणाल्या लगेच की नाही आम्ही फ्री ऑफ कॉस्ट करू तुमच्या महिलांसाठी. म्हणजे हे सुद्धा ऍक्च्युली तसं प्रशिक्षण देण्याचे चार्जेस आहेत त्यांचे बाहेर, पण हे प्रशिक्षण त्यांनी आपल्याला अगदी फ्री ऑफ कॉस्ट दिलेलं आहे. सो त्यांच्याकडे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांची नावं आपण फक्त जाणून घेऊया आणि बाकीचं एक्सप्लेनेशन जेव्हा ते आपल्याला मसाले करून दाखवतील तेव्हा सांगतील, म्हणजे आपला वेळही वाचेल. सध्या फक्त नावं सांगू, इंट्रोडक्शन. नमस्कार सर्व भगिनींना महिला दिनाच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा. माझं नाव ज्योत्स्ना सिरस्कर. मी मानदेशी फाउंडेशन मध्ये गेल्या 6 वर्षापासून प्रकल्प समन्वयक म्हणून काम करते. मानदेशीचा परिचय तसा सांगायचा म्हटलं तर आपला महिला दिनाचा कार्यक्रम संपून जाईल. म्हणजे एवढा मोठा विस्तार श्रीमती चेतना सिन्हा यांनी मानदेशीला लाभून दिला आहे आणि त्यांचेच आम्ही एक देणेकरी आहोत जे महिलांपर्यंत येतो आणि महिलांना सक्षम साक्षर करण्याचा प्रयत्न करतो. तर मानदेशीच्या अंतर्गत खऱ्या अर्थाने महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं धाडस निर्माण करून दिलं जाते. पायावर उभं राहणं म्हणजेच आता आपण आपल्या पायावर तसं तर उभं आहोत, परंतु माझी एक ओळख उद्योजिका म्हणून व्हायला पाहिजे किंवा माझ्या नावाचं अस्तित्व समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणून आपल्यातल्या एखाद्या कौशल्याला पुढे आणण्याचं काम जे आहे ते मानदेशीकडून केलं जाते. आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी बघितलंय की रसिकाताई महाजन यांनी आजच त्यांचा लघु उद्योग पैठणीचा सुरू केला आणि त्यांना खरंच खूप खूप अभिनंदन. यासारख्याच रसिकाताई सारख्याच महिला उद्योजिका व्हाव्यात आणि त्यांचं सुद्धा नाव समाजाच्या पुढे यावं, अशाच उद्योगांना चालना मिळायला पाहिजे. म्हणून आम्ही आमच्या काही मेंटोर्स थ्रू हे प्रशिक्षण तुमच्यापर्यंत देतो. तर म्हणजे परिचय खूप मोठा आहे. तर तुम्हाला इतंभूत माहिती पाहिजे असेल मानदेशी बद्दलची तर तुम्ही गुगलला किंवा युट्यूबला जाऊन बघू शकता की मानदेशी फाउंडेशनचा विस्तार कसा आहे. मानदेशी फाउंडेशनच्या अंतर्गत चेतना सिन्हा या एका स्त्रीने काम कसं केलं आहे आणि गेल्या 27 वर्षापासून ही संस्था अजूनही आपल्या ग्रामीण महिलांसाठी कसं काम करते. ग्रामीण महिलांसोबतच शहरीकरणाचा जो उंचावलेला विस्तार आहे त्यातल्या महिलांना कसं पुढे नेते हे सगळं तुम्हाला ऐकायला मिळेल, बघायला मिळेल. आपल्यातलीच एक महिला मोठी उद्योजिका कशी होते आणि तिचा व्यवसाय वाढवण्यासाठी मानदेशी कसं तिला मदत करते किंवा तिच्या पॅकेजिंगला, ब्रँडिंगला कसं एक नाव दिल्या जाते, हे सगळं मानदेशीकडून तुमच्यासाठी केल्या जाते. तर एवढाच मी खूप 2 मिनिटाचा अल्प परिचय तुम्हाला देते, कारण खूप मोठा कार्यक्रम आहे, संध्याकाळची वेळ आहे खरं तर, म्हणून खूप छोटासा विस्तार जो आहे मी शब्दात सांगण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. मी फक्त आता माझी ओळख करून देते, कारण मानदेशीची ओळख मॅडमने करून दिलेली आहे. मी गेले 1 वर्षापासून ऍज अ फील्ड ऑफिसर म्हणून मानदेशीमध्ये काम करते आहे. प्रथम तुम्हाला सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी प्रशिक्षक आहे, सातारहून विकास काळे. तुम्हाला
मसाले प्रशिक्षणासाठी आलेलो आहे. साधारण मी 200 विषयांचं प्रशिक्षण देतो. प्रशिक्षणाच्या सत्रामध्ये मी माझ्या बोलण्यातून सगळी ओळख करून देतो. धन्यवाद. पण आता ज्योत्स्ना मुकुंद आरोसकर यांना सन्मानित करूया. यांना सन्मानित करण्यासाठी मी हर्षलाताई यांना आमंत्रित करते आणि प्रगती दलाल यांनी दोघींनी यायचं आणि त्यांना सन्मानित करायचं. याचा पुढचा सत्कार आहे जे भाऊ आपल्याकडे प्रशिक्षण देण्यासाठी आलेले आहेत. मला त्यांनी बोलत होतं तेव्हा नाव लक्षात नाही माझ्या, तर भाऊंनी पण यायचंय वरती. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी याच्या पुढे आपल्याला ज्या देणग्या मिळालेल्या विनायक वाणी आता त्या कार्यक्रमासाठी नाही, फिरायला गेलेल्या आहेत बाहेर, पण त्यांनी स्वतःहून फोन करून आपल्याला सांगितलं की बाबा महिला दिनाचा दिवस आहे, माझ्याकडनं काहीतरी मदत घ्या. तर त्यांनी 2500 रुपये याची मदत आपल्या महिला दिनाच्या निमित्ताने दिलेली आहे, की जे महिलांसाठी वापरा असं त्यांनी सांगितलेलं आहे. सो त्यांचे खूप खूप धन्यवाद. कैलासवासी यशवंत हरिभाऊ वडे यांच्या स्मरणार्थ श्री जयंत यशवंत वडे यांनी वैश्य समाज महिला मंडळाला 10,000 रुपयाची देणगी दिलेली आहे. त्यांचेही मनापासून धन्यवाद. कैलासवासी सीताबाई रामचंद्र सोनटक्के यांच्या स्मरणार्थ श्री विजय रामचंद्र सोनटक्के यांच्याकडून वैश्य समाज महिला मंडळाला 1,000 रुपयाची देणगी आले. त्यांचे सुद्धा खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि आता आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया, ते म्हणजे मसाला प्रशिक्षण. तर 2024च्या आपल्या महिला अध्यक्ष सौ रसिका महाजन यांचा सत्कार करतील ऋतुजा साखरे. पाच मसाले काढण्यासाठी मदत करणार आहे. पनीर मसाला, सांबर मसाला, गरम मसाला, छोले मसाला आणि पावभाजी मसाला. 5 मसाले काढले जाणार आहे. नोट्स मध्ये वस्तू आहे, मी थोड्याशा त्या वाचत जाईल. चुकून एखादी राहिली असेल तरी राहू द्या. ताई 5 मसाल्यांपाशी या 5 मसाल्यांपाशी 5 ताई 5 मसाले काढतील. सुरुवातीला आपण 1 वाटी साबुत धनिया काढतोय. साधारण सर्वच मसाल्यात धने वापरले जातात, कारण धन्याशिवाय किंवा कोथिंबीर शिवाय कुठला स्वयंपाक होत नाही. 1 वाटी धने काढले, साधारण 150 ग्रॅम भरतात ते. 1 कप धनिया काढताय. आणि मैत्रिणीला द्यायचे असेल तर थोडे जादा घालायचे. आपल्याला 1 कप, मैत्रिणीला द्यायचं असेल तर 1 कप, कारण धने परवडतात, वजनाला भरतात, वासही छान येतो, सर्व गोष्टी लपून जातात त्या धन्यात, कारण ते प्रत्येकाच्या चवीनुसार वापरायचं असतं. चालेल घ्या करा पटपट होईल. तुम्हाला ऑपरेट करताना मोठा असतो. पुढचा मसाला पावभाजी मसाला. एक कार्ड ठेवानंतर तो आपला छोले मसाला रोस्ट करा. फास्ट नको, तो खूप मोठा गॅस आहे. नको, थोडा करा मोठा, पटकन होईल ना आपल्याला. तुम्हाला दुसरे कार्यक्रम आहेत, हलवत राहा. आणि ते भाजले की सांडतात, उड्या मारतात, बाहेर पडायला प्रयत्न करतात आणि वास येतो त्याचा, म्हणजे मसाल्यांचा, कारण आपण पावडरी पण डायरेक्ट टाकल्यात त्या. आता पुढचा पावभाजी. प्रत्येक आता पावभाजीत ज्या काही वस्तू आहेत त्या सगळ्या वास येणार आहेत, म्हणजे
त्याच्यामध्ये सुंठ पावडर येणार, ओवा येणार, बडीशेप येणार. लक्षात घ्या, मसाल्यांमध्ये काय बदल होत आहेत ते लक्षात घ्या. पावभाजी काढतायत, धने काढलेले, जिरे घेत आहेत, जिरे आणणार आहेत का? तुम्ही बेडगी मिरची पावडर टाकली तर त्या पनीर मसाल्याला रंगही बसतो आणि पनीर तडका वगैरे तिखट बनवण्यासाठी लवंगी मिरचीची पावडर तुम्हाला त्याच्यामध्ये टाकावी लागेल. पनीर मसाला करताना काजूची पावडर किंवा मगजबीची पावडर टाकली जाते. पॅटर्न मध्ये टाकलं तरी चालतं. आता आपण मगजबी टाकतोय, तुम्ही काजू टाकले तरी चालतं. की किती दिवसापर्यंत टिकतात? मसाले खूप दिवस टिकतात, फक्त ड्राय ठेवायचे. आता मी यात तेल टाकलेलं नाही, रोस्ट केले. मिक्सर ओला नसला पाहिजे, ठेवणारं भांड ओलं नसलं पाहिजे, घातलेला हात ओला नसला पाहिजे, चमचा ओला नसला पाहिजे. मसाला खराब होत, रंग डाऊन होईल, वास कमी होईल, त्याचा इतर प्रादुर्भाव काही होणार नाही, पण मसाले खराब होत नाही. आपण नीट न हाताळल्यामुळे खराब होतात. नाहीतर मसाले खराब होत नाही, मिरची सुद्धा खराब होत नाही. पांढरं मीठ घातलं तर पापड खार मध्ये जसं असतं की नाही थोडी चव, तर ते पांढऱ्या मिठाचे असते. आणि कांदा लसूण मसाला कसा बनवतात? इथे हे चालू राहणार आहे. अजून एक छोटीशी गोष्ट उल्लेख करावासा वाटतोय, म्हणून की हे मांडेशी फाउंडेशन जे आहे यांचा आणि माझा काहीही कॉन्टॅक्ट नव्हता. सो कोणाच्या तरी मदतीने हा कॉन्टॅक्ट आपला होतो आणि ते इथपर्यंत आलेले आहे. तर जी व्यक्तीने मला मदत केलेली आहे तिचं नाव मला घ्यावंसं वाटतं की लोखंडे, प्रिया लोखंडे यांनी मला थोडी मदत केली आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवलं. सो हा जो प्रोग्राम अरेंज झालेला आहे, सो त्या सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी आहेत. सो उभ्या राहा, छान माहिती पडते. प्रिया लोखंडे, दे राधा. ओ दादा, या की वेगवेगळ्या मला सांच्याला घरला लवकर जायचं आहे, द्या. बरं झालं, समजा दूध खपलं. अरे बया, आता तर सांज होई आली, सूर्य मावळायला आला, मला घरला लवकर जायला पाहिजे. अरे बया, गडाचे दरवाजे तर बंद झाले, आता मी काय करू? माझा लेकरू घरला एकला असेल, त्याला भूक लागली असेल. ओ दादा, गडाचे दरवाजे उघडा घेऊन मला घरला जायचं आहे. माझा लेकरू घरला एकला आहे, त्याच्याजवळ कोण बी नाही. खाली लहानगे जनावर कोल्हे फिरतात, त्याला मारून टाकतील. उघडा ठेव. ओ मामा, सांगा ठेव दादांना मला घरला जायचं आहे. मला माहित आहे राजांचा आदेश आहे, सूर्य मावळल्यानंतर गडाचे दरवाजे बंद होते, पण उघडा ठेव. मी तुमच्यावर पदर पसरते, माझ्यावर दया करा. देवी आहे, आता मी काय करू? माझे लेकरू घरला ऐकला आहे, त्याच्यासोबत कोण बी नाही. देवी आहे, आता तूच काहीतरी कर, तूच काहीतरी करू शकते. जगदंब जगदंब. अय्या बया, एवढी मोठी दरी, सगळीकडे तर दर्याच आहे, मी कशी जाऊ? पण मला माझ्या जीवापेक्षा माझ्या लेकराचा जीव जास्त बोलण्याचा आहे. देवी आहे, मी तरी पार करणार आहे, मला मदत कर, मला शक्ती दे. अजून जोरात टाळ्या होऊ दे. सगळ्या मान्यवरांनी वरती यायचे. सगळ्या मान्यवरांनी पुन्हा वरती यायचे. आपल्याला आता बक्षीस समारंभात सीए आणि डॉक्टर्स यांचा सत्कार करायचा आपण यावर्षी ठरवले. सो त्या सत्काराला करूया आपण सुरुवात. सर्व मान्यवरांनी वरती यावं. शकत नाही, कारण इंजिनियर्स आहेत बरेच समाजामध्ये, कोणी सीएस आहेत, कोणी आणखी कुठल्या वेगळ्या फील्डमध्ये जे काम करतायत. तर प्रत्येकाला एकाच वेळेस तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण तरी सध्या फक्त करू शकत नाही. सो अरेंजमेंट व्यवस्थित व्हावं त्यातल्या त्यात, म्हणून आपण डॉक्टर आणि सीए यांना सिलेक्ट केलं आणि त्यांचा सन्मान करणार आहोत. तर प्रत्येक सीए आणि डॉक्टरच्या वेळेस त्यांनी केलेल्या मेहनतीचं
फक्त त्यांनी केलेली जी मेहनत आहे त्याचं चीज झालं पाहिजे. म्हणजे ते कशाने होणार आहे सध्या, तर आपल्या टाळ्यांनी. सो त्यांचं टाळ्या वाजवून आपण स्वागत करायचंय. ते सगळ्यांना आज इथे उपस्थित आहेत. आधी सुरुवातीला सांगते थोडंसं की जर कोणाचं नाव माझ्याकडनं चुकून राहिलं गेलं तर त्यांनी स्वतःही माझ्याकडे रिक्वेस्ट करावी. सर्वात पहिले श्यामला रागे आंगरे आपल्या रायगड जिल्ह्याच्या अध्यक्षा, त्यांना मी विनंती करते की त्यांनी सन्मान चिन्ह द्यायचं आहे. पहिली विद्यार्थिनी आहे. आपण पहिल्यांदा सीएचा सत्कार करूया. निकिता सोनटक्के. नमस्कार, माझं नाव सीए निकिता दिनेश सोनटक्के. मी माझी चार्टर्ड अकाउंटन्सी 2021ला पूर्ण केली. त्याच्यासोबतच मी एमकॉम इन अकाउंटिंग अँड फायनान्स अँड बीकॉम इन अकाउंटिंग अँड फायनान्स पण कम्प्लीट केलं. आणि सध्या मी आता डेलॉइटमध्ये आहे ॲज अ डेप्युटी मॅनेजर इन ऑडिट अँड अश्युरन्स. तर 12वी नंतर मी सीए प्रोफेशन ह्याच्यासाठी चूज केलं की हे एक असं प्रोफेशन आहे जिथे तुमच्या सगळ्या जाती इक्वल मानल्या जातात आणि इथे फक्त तुमची जिद्द आणि मेहनतला महत्व आहे. म्हणून मी हे प्रोफेशन पाहिजे. ठिकाणी त्यांना ओळखतात. सो तिचाही आपण सत्कार करण्यासाठी मी मीरा आंगरे यांना विनंती करते की तिचा सत्कार करावा. नमस्कार, मी सीए दिनिशा प्रवीण जगे. लग्नानंतरचं माझं नाव तान्वी तेजस पातकर. तर सीए हे वन ऑफ द टफेस्ट कोर्स असं म्हणायचे लोक, म्हणून मला ते चॅलेंज म्हणून स्वीकारायचं होतं आणि फार आधीपासूनच मी ते ठरवलं होतं की मला सीए व्हायचंय. आणि माझ्या आईवडिलांच्या मदतीने आणि माझ्या घरच्यांच्या मदतीने मी ते नाव कमावलेलं आहे. त्यासाठी मी सगळ्यांचे आभार मानते. सिद्धी दर्शन पाठारे, ही सुद्धा सीए आहे. आता हिची ओळख म्हणजे सध्या समाजात खूप नवीन आहे. तिची ओळख मी आज तिला पहिल्यांदा पाहते. तिला माझं नातं काय आहे ते माहिती नाहीये, पण मी कल्पना वहिनीला उभं राहायला सांगेन थोडंसं की यांची सून आहे ही दर्शन पाठारे. याचं लग्न झालं मागे काही महिन्यांपूर्वी. तर बाकीची माहिती तिथे सांग. नमस्कार, माझं नाव सिद्धी दर्शन पाठारे. लग्नाआधीचं नाव सिद्धी विजय चिले. मी चार्टर्ड अकाउंटन्सी लास्ट इयरच पूर्ण केलं. फक्त चार्टर्ड अकाउंटन्सी पूर्ण करायला आत्मविश्वास, जिद्द खूप महत्वाची असते. थँक्यू. हिला आपण ही सुद्धा न्यू बदलला राहते. डॉक्टर आहे. ऍज अ प्रोफेशन ती काय करते ती स्वतः सांगेल. टाळ्या वाजवूया आपण यावेळी. नमस्कार, माझं नाव डॉक्टर ऋतुजा अनिकेत सायकर. 2015 मध्ये मी पासआउट झाली. BDS कम्प्लीट केलं. मी आता डेंटल सर्जन आणि ओरल इम्प्लांटोलॉजिस्ट अशी माझी पोस्ट आहे. 2015 मध्ये भारती विद्यापीठ डेंटल कॉलेज पुणे युनिव्हर्सिटीमधून मी माझं डेंटल प्रॅक्टिस म्हणजे BDS कम्प्लीट केलं. त्यानंतर एरला डेंटल कॉलेज खारघर इथून ओरल इम्प्लांटोलॉजी ही डिग्री घेतली. 2016 पासून माझी स्वतःची प्रायव्हेट प्रॅक्टिस आहे. आता गावदेवी मंदिरच्या बाजूला माझं क्लिनिक आहे. प्लस 2018 पासून मी पटवर्धन हॉस्पिटल इथे पण माझी डेंटल सर्जनची पोस्ट आहे. थँक्यू सो मच. हॅलो, माझं नाव सीए स्नेहल केतन पोटे. लग्न अगोदरचं नाव सीए स्नेहल राजेंद्र वाणी. मी 2015 मध्ये सीए क्लिअर केलं आहे आणि सध्या मी स्वतःचं प्रॅक्टिस सावरकर चौक इथे माझं स्वतःचं ऑफिस आहे, प्रोप्रायटरशिप. अँड आय एम पार्टनर इन अ फर्म CN साने कंपनी इन वाशी. मी सीए प्रोफेशन निवडण्याचं मोस्ट इम्पॉर्टंट रिझन आहे की इट इज प्युअरली ऑन मेरिट. मेरिट शिवाय तिथे कुठलंही रिझर्वेशन डोनेशन हा कुठलाही प्रकार नाही आहे आणि तिथे मेरिटलाच महत्त्व दिलं जातं. थँक्यू. तिथे सत्कार करण्यासाठी आपण प्रगतीताई दलाल यांना सांगूया.
आणि तिला सन्मानित करूया. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये तिचा सत्कार करायचा आहे आपण. जे हे पुढे नमस्कार, मी डॉक्टर ऐश्वर्या संतोष जगी. मी डेंटिस्ट आहे आणि मी DY पाटील डेंटल कॉलेज नेरूळ इथून ही माझी पदवी प्राप्त केली आहे व त्यानंतर मी येरला डेंटल कॉलेजमधून फेलोशिप इन एंडोडॉन्टिक्स हा सुद्धा एक स्पेशल कोर्स केला आहे रूट कॅनलमध्ये. मी वर्षभर कोपरखेर्डे येथे ट्रस्ट डेंटल क्लिनिकमध्ये काम करत होते आणि आता पटवर्धन हॉस्पिटलमध्ये ॲज अ जनरल डेंटिस्ट म्हणून काम करत आहे. तिथं सत्कार करण्यासाठी मी रेखा जगी यांना सांगते. पुढचं नाव आहे शिवानी संतोष तांबोळी. ही सुद्धा एक डॉक्टर आहे. तिच्याबद्दलची माहिती ती आपल्याला स्वतः सांगेल. शिवानी संतोष तांबोळी. नमस्कार, मी डॉक्टर शिवानी संतोष तांबोळी. मी माझं MBBS केलं आहे MGM मेडिकल कॉलेज नवी मुंबई होल. 2021 मध्ये मी पास आउट झाले. त्यानंतर मी आता सध्या पनवेल महानगरपालिकेमध्ये शहरी आरोग्यवर्धिनी उपकेंद्र टेंभोडे येथे कार्यरत आहे. आणि डॉक्टर घेण्यामागचं रिझन असं काही लहानपणापासूनच एक स्वप्न होतं डॉक्टर बनायचंय. त्यात मला आईबाबांची साथ लाभली आणि माझ्याकडून जितकी जास्त सेवा होईल नेऱ्याला माझ्या गावाला जितकी जास्त सेवा मी देऊ शकेन ती मी देईन. आणि ऍट द एंड ऑफ द डे आय थिंक जेव्हा पेशंट क्लिनिक मधून जाऊन त्याच्या चेहऱ्यावर एक स्माईल असते त्याच्यापेक्षा जास्त मोठं काहीच नाहीये. थँक्यू. नमस्कार. सर्वप्रथम वैश्यवाणी समाज महिला मंडळ यांचा मी आभार मानते मला इथे आमंत्रित केल्याबद्दल. खूप सुंदर कार्यक्रम चालू आहे आतापर्यंत व्यवस्थित एकदम. थँक्यू. मी डॉक्टर सायली चिन्मय ठाकरे. माझं लग्न आधीचं नाव आहे डॉक्टर सायली विनोद वैद्य. मी माझं BAMS म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टर आहे. मी BAMS DY पाटील युनिव्हर्सिटीमधून कम्प्लीट केलं. तिथून मला सुवर्ण पदक मिळालं म्हणजे मी गोल्ड मेडलिस्ट आहे. त्यानंतर माझं सिलेक्शन सायन आयुर्वेदा हॉस्पिटलमध्ये झालं नीट परीक्षा दिल्यावर. आणि तिथे द्रव्यगुण ह्या विषयामध्ये म्हणजे हर्बल मेडिसिन्स म्हणजे आयुर्वेदिक वनौषधी ह्या विषयात माझं MD झालंय. आणि आता 2 वर्षापासून मी माझी प्रॅक्टिस स्टार्ट केली आहे. गावदेवी मंदिर पनवेल इथे समोर रूट्स आयुर्वेदिक क्लिनिक आणि पंचकर्म सेंटर हे माझं स्वतःचं क्लिनिक आहे. ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे माझा एक स्वतःचा ब्रँड पण आहे. मी फाउंडर आहे. म्हणजे माझे ऑल ओव्हर इंडिया आयुर्वेदिक प्रोडक्ट्स कॉस्मेटिक प्रोडक्ट्स मी सेल करते. 3 वर्षापासून सक्सेसफुली हा ब्रँड चालू आहे. जसं इथे आपल्याकडे लघु उद्योग ह्या विषयावरती एक चर्चासत्र झालं त्याचप्रमाणे मला असं म्हणता येईल की देवाच्या कृपेने मी 3 वर्षापूर्वी लघु उद्योगच सुरू केलेला स्मॉल बिझनेस ज्याला म्हणतात. पण एवढा मला त्याचा प्रतिसाद मिळाला ऑल ओव्हर इंडियामधून की मी खूप आभारी आहे. काय प्रोडक्ट्स बनवते तर कॉस्मेटिक प्रोडक्ट्स 100% नॅचरल ऑर्गॅनिक आयुर्वेदिक प्रोडक्ट्स असतात ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे केमिकल्स मी ऍड नाही करत. आणि जे फॉर्म्युलाज आहेत ते माझे स्वतःचे आहेत जे आयुर्वेदिक ग्रंथातून मी निवडून काढले. सो एक ऑथेंटिक आयुर्वेदाला घरोघरी पोचावं ही माझं एक प्रयोजन आहे. आणि आयुर्वेदाचं दुसरं असं प्रयोजन आहे ज्याचा मला प्रसार करू इच्छिते मी पनवेलमध्ये. तर आयुर्वेदाचं मूळ प्रयोजन असं आहे की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम म्हणजे स्वस्थ व्यक्तीचं स्वास्थ्याचं रक्षण केलं पाहिजे. आणि आतुरस्य विकार प्रशमन जो आतुर आहे म्हणजे जो पेशंट आहे त्याचा विकाराचं प्रशमन. पण सर्वप्रथम स्वस्थ व्यक्तीचं स्वास्थ्याचं रक्षण
हे सगळ्यात प्रथम प्रयोजन आहे आयुर्वेदाचं. तर मी जनरली त्याच्यातच प्रॅक्टिस करते. लाईफस्टाईल डिसऑर्डर्स ही माझी स्पेशालिटी आहे. म्हणजे ओबेसिटी, पीसीओडी, थायरॉइड, बीपी, डायबिटीज, नंतर वेट लॉस आणि न्यूट्रिशन आणि डाईट ह्याच्यामध्ये मी स्पेशालिटी आहे. अशा मी केसेस पण हँडल केल्या ज्याच्यामध्ये मी थायरॉइड रिव्हर्सल पण केलंय. म्हणजे थायरॉइडची गोळी संपूर्णपणे सुटली आहे माझ्या पेशंट्स करून. थँक्यू. आणि वजन कमी करणं नॅचरल वेने हे पण मी करते. सांगण्यासारखं बरंच काय, कारण आयुर्वेद हा विषय मी निवडला की मी खूप बोलत सुटते. माझं पॅशन आहे ते, हेच माझं कारण आहे आयुर्वेदा चूज करण्याचं. आणि अशाच प्रकारे मी पनवेलमधल्या सर्व महिला एस्पेशली आणि सर्व रुग्ण ह्यांची मी सेवा करत राहीन अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद सगळ्यांना. थँक्यू. जेव्हा महिला दिन येतो तेव्हा आपण कोणाला तरी इथे पाहुणे म्हणून आमंत्रित करतो दरवेळेस. आणि मग कमिटी विचारत पडते की बोलवायचं कोणाला आणि काय सेशन ठेवूया की जेणेकरून महिलांना ते आवडेल. माझ्या मते पुढचं सेशन यांचं झालं पाहिजे. आणि आपल्याच समाजात जनरली आता मी मागच्या वर्षापासून मी अध्यक्ष असल्यापासून मी असं ठरवलं की जेणेकरून आपल्याच समाजाच्या महिला पुढे आल्या पाहिजेत. आपल्या समाजात मागच्या वेळी सुद्धा आपण सिद्धी डॉक्टरला बोलवलं होतं, ती सुद्धा वाणीच होती. आणि आता यावर्षी आम्हाला माहिती नव्हतं पण काहीतरी नवीन म्हणून मी आज यांच्याशी संपर्क साधला आणि ते सुद्धा सेशन ताई खूप खूप छान झालेलं आहे. आय थिंक महिलांना ते आवडलं असावं तर त्याच्यासाठी आपण एकदा टाळ्या वाजवूया. आणि माझ्या मते पुढचं सेशन आपल्याला कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने या डॉक्टरांकडनं भेटलंच पाहिजे. आता यांचा सत्कार टाळ्या होऊन जाऊया जोरात. डॉक्टर शिवानी जगदीश वाणी. मी फिजिओथेरपिस्ट आहे. मी MGM इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस मधून बॅचलर्स ऑफ फिजिओथेरपीची डिग्री प्राप्त केली आहे. आणि मी गेल्या 3 वर्षांपासून विविध हॉस्पिटल्समध्ये, क्लिनिक्समध्ये आणि होम व्हिजिट सुद्धा प्रोव्हाइड करते. बेसिकली पेशंट्सला ट्रीट करणं, त्यांचं पेन कमी करणं, त्यांना फंक्शनली इंडिपेंडंट करणं. कारण कसं आहे, कोणतीही सर्जरी झाल्यानंतर पेशंट्सला वॉक करायला लावणं, त्यांना फंक्शनली बेसिक ऍक्टिव्हिटीज करण्या इतकं इंडिपेंडंट करणं हे एका फिजिओथेरपिस्टचं काम असतं. सो ते मी गेल्या 3 वर्षांपासून सक्सेसफुली करते. आणि हे करण्यामागे मी माझ्या मम्मी आणि पप्पांना जास्त क्रेडिट देते. कारण त्यांचं सपोर्ट होता आणि त्यांचा विश्वास होता की तू हे करू शकशील, त्यामुळे मी हे स्वप्न पूर्ण करू शकते. सो मी डॉक्टर होण्याचं हाफ क्रेडिट मी माझ्या आईला देते. थँक्यू सो मच. म्हणजे बाकी ओळख जास्त महत्वाची नाहीये. सध्या ठकेकर क्लासेस म्हणजे आपल्या समाजातून सुद्धा त्या लेवलला क्लासेस चालतात म्हणून मॅमचं सुद्धा खूप मोठं अभिनंदन. आणि बाकी ही माहिती आपण हिच्याकडनं जाणून घेऊ. नमस्कार, माझं नाव सृष्टी अनिल ठकेकर आहे. मी MGM मेडिकल कॉलेज येथून MBBS पूर्ण केला आहे. मेडिकल चूज करण्यासाठी माहित नाही काय, बट लहानपणी आईचं स्वप्न होतं माझ्या की तिने डॉक्टर बनावं. पण तिच्या घरच्या परिस्थितीमुळे ते नाही शक्य झालं तिला. म्हणून तिच्या रूपात ते स्वप्न मला पूर्ण करता येतंय यापेक्षा जास्त मोठी गोष्ट नाहीये कुठली आईसाठी. आजच्या दिवशी हा सत्कार माझा नसणार, तिचा सत्कार आहे. तिला मी इथे बोलली माझ्यासोबत आईच्या हातातून सत्कार होणं म्हणजे आता तिच्या डोळ्यात पाणी येते तर माझ्या डोळ्यात ते पाणी आहे. जास्त सेन्सिटिव्ह माणसं जे असतं ते होतं. पण तिच्या आईच्या हातूनच आपण तिचा सत्कार करूया. पुन्हा एकदा नाव घेते सृष्टी अनिल ठकेकर. हिचा सत्कार करूया. तुमचं पण एकदा नाव पुन्हा सांगा.
नमस्कार, मी सौ सारिका आले टकेर क्लासेस सगळ्यांनाच माहिती आहेत. लास्ट 30 इयर्स म्हणजे माझ्या लग्नाच्या पूर्वीपासून रादर माय हजबंड इज टेकिंग कोचिंग क्लासेस. अश्विनी इज माय स्टुडंट. खूप सारे आहेत तिथे माझे फ्रेंड्स आणि इट्स रिअली प्राऊड मोमेंट. मी मला वाटतं समाजाचा बऱ्याच वर्षांनी पहिलाच कार्यक्रम अटेंड करते. इट्स रिअली प्राऊड मोमेंट की माझी लेखच नाही तर आपल्या समाजातल्या खूप लेखींचं आज कौतुक होत आहे आणि वी आर पार्ट ऑफ दिस इव्हेंट. सो वी आर रिअली हॅपी. थोडीशी इमोशनल आहे लाईक मी. सो बट आय एम रिअली प्राऊड. आपण म्हणूया की हेरिडेटरी आहे, जीन्समध्येच आहे. बुद्धिमत्ता, तिचे बाबा, तिचे काका, तिचे कझिन्स, आमच्या घरातच डॉक्टर आहे. सो सृष्टी, तिची कझिन, तिची दुसरी कझिन जी सिया आहे, दुसरी कझिन जी फार्मासिस्ट आहे. सो वी आर ब्लेस्ड की इतकी बुद्धिमत्ता, इतकं सगळ्याच दृष्टीने परिपूर्ण लेखी आम्हाला मिळाल्या आहेत. सो वी आर रिअली प्राऊड. आज महिला दिनाच्या निमित्ताने वी आर रिअली प्राऊड टू बी ब्लेस्ड विथ डॉटर्स. थँक्यू सो मच. पण मला असं वाटतं की थोडं चिठ्ठी काढण्याच्या आधी आपण नाव अनाऊन्स करण्याच्या आधी आपण थोडंसं नाही पण एक 5-10 मिनिटं असा एक कार्यक्रम घेऊया म्हणजे थोडीशी तुमची पण उत्सुकता वाढेल. भांडी घासायची घरी. तीन चिठ्ठ्या काढणार आहे. त्यातलं पहिलं नाव आहे पुष्पा ताठरे. येऊ का उचलून घ्यायला. कलर पण छान आहे एकदम मस्त. आता दुसरी चिठ्ठी काढणार आहोत. नाही थांबा, तिघींचे फोटो गेला काकी तिकडे थांबा. काकी खुर्चीत बसा. वरती खुर्चीत बसा. तुझं नाव निघालं की तुझं नाही. मी नाही चिठ्ठी टाकली, मी आलीच नव्हती. चिठ्ठीतलं दुसरं नाव आहे सौ प्रगती प्रदीप दलाल. हिरवा कलर. साखरपुडा आहे ना अगोदर. साखरपुडा आहे ना. हिरवा कलर बरोबर होईल. आणि आता सर्वात शेवटची चिठ्ठी जी आहे मम्मी किती द्या. प्रीती प्रवीण आंग्रे. त्या इथे उपस्थित नाहीये. हे असे छातीचे ठोके धडधड करा वाजून.
पुढची चिठ्ठी आहे, नावच नाहीये का? सौ सारिका मनोरे. सौ सारिका मनोरे. नाही, ही जिला पैठणी लागेल ना तिला एक माऊल आमचं एक चॉकलेट द्यावं का? तिने अरे हा सुंदर माऊ लागते हो तशी. संगीता संतोष. दोन चिठ्ठ्यानंतर फायनली त्यांचं नाव निघालेलं आहे ते अंगणे. अजून एक गोष्ट, ऑलवेज समाजामध्ये नेहमी कार्यक्रमाला हजर राहणारे या मेंबरला लागली अतिशय आनंद झाला. आणि माझी मावशी याच्या अगोदरची जी चिठ्ठी काढली होती ना ती पण आंग्रे होती. ही सरिता आंग्रे हिची सख्खी बहीण होती. तिला नाही पण हिला